सर तुम्ही लोकसभेच्या ह्याच्यावर टिप्पणी केली, पण राष्ट्रवादीत जी फूट झाली त्याच्यावरून आज 2 शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं, तो प्लॅन फिसकटला, पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे. नाही, आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाहीत कुठले डॉक्टर आहेत. पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं, कारण तुम्ही मी 100% सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत. आम्ही तर एकत्र राहतो. 2019 नंतर तर खास करून आम्ही जवळ आलो. कुठे तर काय जाण्याचा चान्सच नाही आहे. अजित पवारांच्या गटाकडून आक्रमकतेने टीका केली जाते, मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत, तुम्ही जर सोडले तर बाकीची मंडळी फार शांत. प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे, ते नित्यनियमाने पार पाडतायत. प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना. सुनावणी असं आहे की ते तिथे ते चालतं, ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? इथे आहे ना, मी जितेंद्र आव्हाड समर्थ आहे उत्तर द्यायला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे, काही संभ्रम नाही. आम्ही एकत्र नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही. आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही, कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही. अजून काय काय ही चुकी झाली का दादांची? मला ह्याच्यात मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी हां, ह्याच्यात मी सांगू शकतो की 2019ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चूकच होती. सर राजकीय परिस्थिती, जी राजकीय परिस्थिती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.